व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, ही तुमची यवतमाळची आणि शिवसेनेची वाघीण कशी आपल्यासाठी संघर्ष करते याचा याची एक झलक तुम्ही पाहिलीत. आणि भावनाताई, आपला विजय निश्चित आहे. कारण मी आल्यापासून इतर सर्व लोकांच्या सभांचा रिपोर्ट घेत होतो. मुख्यमंत्री येऊन गेले, पवार साहेब येऊन गेले, आजूबाजूला सोनिया गांधी, राहुल गांधी सगळे येऊन गेले. आपल्याकडे सत्ता नाही, अधिकार नाही, फक्त संघर्ष आणि प्रामाणिकपणा हे आपलं भांडवल. आणि ज्या निष्ठेने तुम्ही काम करता आहात ते काम जर इथल्या लोकांना पसंत पडलं नसतं तर आशीर्वाद द्यायला हा जनसागर इकडे आला नसता. हा जनसागर आहे. आणि विशेष म्हणजे ही भाड्याने आणलेली भाडोत्री माणसं नाहीत, भाडखाऊ माणसं नाहीत. जीवाला जीव देणारी माणसं आहेत, लढवय्ये आहेत. ही लढणारी माणसं आहेत, रडणारी नाही आहेत. मगाशी मला सांगितलं की तुमचं स्वागत, म्हटलं स्वागत घ्यायला मी आलेलो नाही आणि या परिस्थितीत तर मी स्वागत घेऊ सुद्धा शकत नाही, घेणार सुद्धा नाही. महाराष्ट्रावरती नैसर्गिक आपत्ती कोसळली. सगळ्यात जास्त संकट हे यवतमाळवरती आलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, आत्महत्या करत आहेत शेतकरी. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे मला खरंच किशोरजी, मला लाज वाटते की शेतकरी रडत असताना मी त्याच्याकडे मतं मागायला जातो. मला लाज वाटते, खरंच लाज वाटते. आणि मला आठवलं, मला वाटतं गुलाबराव आपल्या जळगावचा तो प्रसंग असेल. निवडणुकीचंच वातावरण होतं, रणरणट ऊन आणि काय संकटाची मालिका. काँग्रेस म्हटल्यानंतर आपल्या पाचवीलाच पुजलेली, संकटामागून संकट. एक संकट कमी पडतंय की काय म्हणून त्यातून बाहेर पडताना दुसरं संकट. आणि असाच कुठला तरी दौरा होता जळगाव मधला. आणि मी गेलो तिकडे गावामध्ये, कुठेही पाणी नाही, रखरखाट, ठणठणाट, संपूर्ण कोरडं. म्हणजे किती कोरडं, विहिरी आटलेल्या, नाले, नद्या सगळं ठणठणाट. शेतकरी रडतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे माझी सभा होती त्या सभेत मला हार घालण्यात आला. पटकन जाहीर केलं आणि हार घातला. तो हार मी स्वीकारला आणि हाताला पाणी लागलं माझ्या. मी चटकन एकदम माझ्या अंगावरती खरंच शहारे आले. आता सांगताना सुद्धा माझं अंग शहारून गेले. मी विचार केला की अरे इकडे कुठेही पाणी नाही आणि तरी सुद्धा ही फुलं ओली कशी. आणि मग माझ्या मनात असं आलं की अरे हा जो शेतकरी माझ्यावरती प्रेम करतोय, स्वतः संकटामध्ये आहे, रडतोय, पण माझ्यावरच्या प्रेमामुळे तो आलाय आणि मला हार घालतोय. ह्या प्रेमाला लागले जे पाणी आहे ते त्याचे अश्रू तर नाहीत ना. म्हणजे किती हे प्रेम, स्वतःचे अश्रू लपवून तो माझं स्वागत करतोय. आणि त्या दिवसापासून ठरवलं की या संकटामध्ये आपण हे स्वागत वगैरे घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. लोकसभेची निवडणूक आहे, अनेक विषय आहेत. मुळामध्ये पहिल्या प्रथम मला खरंच समाधान वाटतंय आणि आनंद झाला की किशोरभाई सारखा माणूस आपल्या व्यासपीठावरती आला. कारण हा माणूस तसा खडूस माणूस आहे. हा जात नाही इकडे तिकडे कुठे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर मला नाही वाटत तुम्ही गेला असाल. लढणारा माणूस आहे, लढतोय. ऐका नका ऐकू, पण मी लढणार. प्रत्येक वेळेला मला SMS पाठवत असतात की आज इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, इकडे आत्महत्या झाली, इकडे आत्महत्या झाली. काय नुसतं आपण मोजत बसतोय आत्महत्या आहे की आत्महत्या. काय करणार आहोत की नाही. आज तुम्ही माझं भाषण सुरू होण्याच्या आधी माझ्याकडनं काही अपेक्षा केली की तमाम जनता माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. मी तुम्हाला आज वचन देतोय, एकदा आणि एकदाच यावेळेला मजबूत सरकार. आणि ते केवळ नुसतं आपली भावनाताई नाही तर आजूबाजूचे सगळेच. इकडे भावनाताई आहे, तिकडे हंसराज आहेत, पलीकडे आणखीन सगळे. म्हणजे विदर्भात जिथे जिथे महायुतीचे उमेदवार आहेत
हे सगळेच्या सगळे अतिशय मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्या. मोदींना तिकडे पंतप्रधान म्हणून बसवा आणि पुढचे सगळे प्रश्न तुम्ही माझ्यावरती सोपवा, हे मी तुम्हाला वचन देतोय. नाहीतर कशाला हे द्यायचं. मी म्हणजे काही पृथ्वीराज चव्हाण नाहीये. पृथ्वीराज चव्हाण म्हणजे कसं आहे, त्यांना सगळेजण बाबा म्हणतात. बाबा काय बाबा करतात मला माहिती नाही, पण एक म्हण आहे की जो नाकर्ता असतो त्याला काहीतरी निमित्त लागतं. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना म्हणतात की आधीच बाबा हळू, त्यात झालं गळू. आता गळू किती दिवस आम्ही त्याच्यावर मलम लावत बसायचं, कधी एक ठुसठुसणारं गळू फुटणार कधी आणि बाबा काम करणार कधी. लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. प्रश्नामागून प्रश्न वाढत चाललेले आहेत. आता बसल्या बसल्या मला माहिती मिळाली की आपलं जेव्हा सरकार होतं त्यावेळी ते कुठलं धरण, बेंबळा धरण 95 ते 99 या काळामध्ये आपण मंजूर केलं. तेव्हा 50 कोटी रुपये त्याची मंजुरी आपण केली होती. आता इतके वर्ष झाली, धरण पूर्ण झालं का रे बाबांनो? कुठे आहे धरण तुम्हाला माहिती आहे? खर्च किती गेला माहिती आहे? 1000 कोटीच्या वरती खर्च गेलेला आहे. कधी येणार धरण, कधी येणार पाणी, कोण करणार पूर्ण? हे सुद्धा काय रेल्वे मार्ग आहेत का रखडले ते? इतकी वर्ष तुम्ही सरकार म्हणून तिकडे बसलात. पण खरं म्हणजे मला तमाम विदर्भाचं एक मला अभिनंदन करायचं, धन्यवाद द्यायचे आहेत मला. गेले अनेक वर्ष एक पलीकडची रामटेक गेल्या वेळेचा अपवाद सोडला, तोही यावेळेला आम्ही भरून काढणार. यावेळेला आपली रामटेक सुद्धा येणार. पण नाहीतर ही जागा यवतमाळ, वाशिम, आता मतदारसंघ बदलला, पलीकडची अमरावती, त्याच्या पलीकडची बुलढाणा, या शिवसेनेच्या आणि इतर भाजपच्या, देशात लाट कोणतीही येऊ, तुम्ही सातत्याने धनुष्यबाणाची साथ सोबत सोडली नाहीत. म्हणून मी तुम्हाला त्रिवार मुजरा करतोय. एक विश्वास असतो, त्या विश्वासाने तुम्ही मतदान करत आलात. मतदान म्हणजे नुसतं आता जे फिरतात ना, दे दान सुटे गिरान, तसं नाहीये हे दान. हे मतदान केवळ भावनाताईला खासदार बनवण्यासाठी नाही, नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवण्यासाठी नाही. हे मतदान तुमचं आयुष्य घडवण्यासाठी आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे ते मागतो आहोत. आणि तुम्ही जे आजपर्यंत करत आलात तोच तुमचा कित्ता आता संपूर्ण देश गिरवणार आहे. तुम्ही विदर्भ, पलीकडे मराठवाडा, सातत्याने जे तुम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून देत आलात, आता महाराष्ट्रामध्ये लाट आहे, नव्हे देशामध्ये लाट आहे. सगळे म्हणतात अरे विदर्भाने केलं, ते जर आपण पूर्वी केलं असतं तर आज आमचे प्रश्न सुटले असते. हा विश्वास निर्माण करायला तुम्ही सगळे माझे खंदे साथी सोबती तुम्ही आहात. म्हणून ही लाट निर्माण झालेली आहे. म्हणून निर्माण झालेली आहे. हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते उगाच झालेलं नाहीये. काल परवाकडे ज्या वेळेला गारपीट झाली, एक तर संकट माझ्या तरी आठवणीमध्ये आपल्या महाराष्ट्रावरती कधी आलं नव्हतं. मुंबईमध्ये मी जे काही फोटो बघत होतो, मी मुद्दामून ह्या वेळेला दौऱ्यासाठी बाहेर पडलो नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मी असं काही लेच्यापेच्या नाही. जिथे जिथे दुर्दैवाने संकट आलं तर पहिल्या प्रथम धावून मी जातो. दुष्काळामध्ये धावून मी आलो होतो. कर्जमुक्तीसाठी सुद्धा मेळावे आपण घेतले होते. तुम्ही सगळेजण साक्षी आहात. श्रेय कोणी घेतलं जाऊ द्या, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देता की जाता ही लाट ही आपण सगळ्यांनी निर्माण केली होती. नाहीतर आधी सरकार म्हणत होतं की कर्जमुक्ती कशासाठी? आपण कर्जमुक्ती म्हणतोय, ते कर्जमाफी म्हणतात. कर्जमाफी ही गुन्हेगाराला देतात. माझा शेतकरी हा गुन्हेगार नाही, तो हक्काचं मागतोय, तुमच्या खिशातलं नाही मागत आहे. त्याच्या घामाचा पैसा तो मागतोय. तुमच्यासारखी लांडी लबाडी करून भ्रष्टाचाराचा पैसा नाही तो मागत आहे. आणि हे सगळे मंत्री तुमची मतं घेऊन गब्बर झालेले आहेत. यांना काही फरक पडत नाहीये, अजिबात पडत नाहीये. पण शेतकऱ्याला बिचाराला तो एक कर्ज काढतो. खरीपाचं पीक असतं, त्याच्यानंतर रब्बीचं पीक येतं. खरीपाचं पीक त्याच्यातनं काय मिळतं? त्यातनं जे काही 2-5 पैसे मिळतात ते त्या रब्बीच्या पिकात टाकतो. आणि या वेळेला जो काय हाहाकार झाला, खरं म्हणजे एक वेळ अशी होती किशोरजी, तुम्ही पण माझ्याशी सहमत व्हाल, की या वेळेला पीक चांगलं तरारलेलं होतं. उभं होतं, सोनं उभं होतं समोर. म्हणजे ते सोनं जे होतं, तुमच्यापैकी किती शेतकरी आहेत जरा हात वर करा. जवळपास सगळेच आहेत. मग मी बोलतोय हे खरं का खोटं मला सांगत जा.
तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही जे काय पेरलं असेल ते सोन्यासारखं पीक डोळ्यासमोर होतं की नव्हतं? आणि त्या पिकावरती तुमची स्वप्न अवलंबून होती की नव्हती? की हे पीक मला मिळणार, हे पीक मी बाजारात नेईन, मग 2 पैसे मिळतील, मग माझ्या मुलाच्या शिक्षणाची सोय होईल, मुलीचं लग्न होईल, मुलाचं लग्न होईल, घर गहाण ठेवलं ते सोडीन, अगदीच करी नाही तर पत्नीसाठी छोटा का होईन आपण दागिना करीन, हे स्वप्न होतं ना? पण दुर्दैव असं की हे सरकार तर तुम्हाला मदत करतच नाही, पण निसर्ग राजा त्याला सुद्धा मी प्रार्थना करतो, अरे का रे बाबा, काय आम्ही असं पाप केलंय की ही खालनं इकडनं सुलतानी असताना निदान तू तरी अशी आसमानी करू नकोस? जर तूच जर का असा कोपलास तर मग माझ्या या शेतकऱ्यांनी बघावं कुठे? एक तर पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचे प्रकल्प अर्धवट आहेत, वीज जाते आहे, पंप जळून जात आहेत, वीज तर येतच नाही, बरोबर आहे? म्हणजे मंत्री येतो पण वीज येत नाही, उपयोग काय त्याचा? करंट कुठे आहे? आणि म्हणून मी त्या निसर्गाला सांगतो की अरे बाबा तू तरी दयावान हो, काय तुझं पाप केलं या लोकांनी? आणि गारपीट झाल्यानंतर आज संध्याकाळी उभं असलेलं पीक, रात्री गारपीट झाली, सकाळी उठून बघतो तर सगळं खलास, संपून गेलेलं. काय करणार? डोकं फोडून घेण्याशिवाय दुसऱ्या शेतकऱ्यासमोर आहे काय? दाद मागणार कोणाकडे? दाद मागणार कोणाकडे? म्हणून आज सुद्धा माझी मुलाखत झाली, त्या मुलाखतीत मी म्हटलं की अरे ही सगळी लोक, त्यांना कळतं देव देव, आम्ही ज्याला देव मानतो तो देव सुद्धा धोंड्याचा देव असतो. माझे आजोबा बोलायचे, अरे देवदेव काय करतात, मानला तर देव नाही तर धोंडा, दगडाला शेंदूर फासला का देव होतो. हे माहिती असताना सुद्धा त्या धोंड्यावरती जेवढी लोकांची श्रद्धा आहे तेवढी जिवंत मंत्र्यावरती नाही. हे का? मंदिरासमोर जेवढी भक्तांची रांग लागते तेवढी रांग मंत्रालयाच्या समोर का लागत नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आणि मग मला असं वाटतं की अरे तो धोंडा असला तरी त्या धोंड्याला पाजर फुटतो, त्याच्यामध्ये जे काही तेज आहे, जी भक्ती, जी श्रद्धा, जो विश्वास या तमाम हजारो लाखो जिवंत माणसाचा त्याच्यावरती आहे, म्हणून त्या दगडाला सुद्धा जिवंतपणा येतो. पण हे माझे चालते बोलते धोंडे जे मंत्री मंत्रालयात बसलेत, किती कोणी रडलं, किती कोणी ओरडलं तरी त्यांना पाजर फुटत नाहीये, अजिबात फुटत नाहीये. आणि मग संतापण कोणीतरी हातामध्ये धोंडा घेतला. जसं शरद पवार बोलले होते, सुशील कुमार शिंदे बोलले होते, अर्थात ते बोलले होते त्या मुसलमानांबद्दल बोलले होते, तो विषय वेगळा आहे की यांच्यावरती अन्याय झाला आणि कोणी जर त्यातून एखादा अतिरेकी उभा राहिला, तसंच जर का एखादा शेतकरी उभा राहिला, तिरिमिरीने उभा राहिला, तर गुन्हेगार हे आजचे मंत्री असतील, त्या शेतकऱ्याला दोष देऊ नका, तुम्ही दोष देऊ नका. किती आहे सहन करायचं? बरं, गारपीट झाल्यानंतर केंद्राचं पथक इकडे आलं होतं असं म्हणतात, आलं पाहिलं तुम्ही? काळे होते का गोरे होते? तुमच्या शेतामध्ये आले? प्रत्येकाला जाऊन विचारलं की बाबा तुझी शेती किती एकर आहे, कसलं पीक तू घेतलंयस, किती तुझ्यावरती कर्ज आहे? शेतीचा पंचनामा नाही, नुकसानीचा पंचनामा नाही. नुसतं हे सगळं आले, पृथ्वीराज चव्हाण असतील, इतर सगळे असतील. म्हणून मी संतापाने बोललो की वृत्तपत्रामध्ये मी फोटो पाहिले, आजपर्यंत कधीही न दिसलेलं दृश्य मला त्या फोटोमध्ये दिसलं. मुख्यमंत्र्यांना कोणी आधी पाहिलं होतं? कोणालाच माहिती नाही. फोटोमध्ये दिसतो माणूस, कोंबडा उडवतो आणि हातात काहीच नाहीये. म्हणजे खुद्द शरद पवार बोललेत की निर्णय घेताना यांच्या हाताला लकवा भरतो की काय. असे लकवाबाज मुख्यमंत्री आपल्याला चकवा देतात. आणि मग फोटो बघितला आपण, जायचं आता निवडणुका आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ होता, मराठवाडा होरपळून निघाला होता. त्यावेळेला दुसरा कोणताही राजकीय पक्ष आला नाही. मला एक समाधान आहे, अभिमानाची गोष्ट नाही, आनंदाची गोष्ट नाही, पण एक समाधान आहे. त्यावेळेला धावून गेली ती फक्त शिवसेना, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना कोणी, फक्त शिवसैनिक धावून गेला, बाकी कोणी गेलं नाही. आणि यावेळेला निवडणूक तोंडावरती आल्यानंतर सगळेजण, जणू काही सर्व पित्री अमावस्या असते ना, असं म्हणतात की सगळी आकाशातली पित्र खाली येतात. म्हणजे इतर वेळेला ती दिसतच नाही, खाली आल्यावरती सुद्धा दिसत नाही, पण ही पित्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी आली आणि अगदी हट्टाने शेतकऱ्यांकडे पोचली. इतर वेळेला गाडीतनं जाणारी लोक त्यावेळेला बैलगाडीतून फिरली. आणि मग जे फोटो आले, लोकांनी म्हटलं अरे वा, बैलगाडीतून फिरतोय, बैलगाडीतून फिरतोय. बैलगाडीतून फिरतोय म्हणजे बैलगाडीत नाही, बैलगाडीतून आपला मुख्यमंत्री फिरतोय. कशालाही नाटकं करता आहात? अरे सोनिया गांधींचे विश्वासू म्हणून तुम्ही इकडे आलात, लोकांना काहीतरी दिलासा द्यायला असं वाटलं होतं.
पण नुसती वर्षामागून वर्ष झालेत, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, आता तुमचे दिवस भरले, आता याच्या पुढे तुम्हाला संधी मिळणार नाही, आम्ही देणार नाही. आजपर्यंत तुम्ही यांना रडवलं, आता ही तमाम जनता तुम्हाला रडवल्याखेरीज राहणार नाही, त्यांनी पक्क लक्षात ठेवावं. आणि मागे मी बोललो होतो तेच पुन्हा बोलतो, मी या विदर्भामध्ये काही नवीन नाहीये, शेतकऱ्यांचा विषय मला नवीन नाहीये, पण आपलं महायुतीचं सरकार हे येणार म्हणजे येणारच, आणणारच, कोणत्याही परिस्थितीत आणणार. आणि हे सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, मी तमाम महाराष्ट्राचे खासदार जे तुम्ही प्रचंड संख्येने निवडून देणार आहात ते सगळे घेऊन त्यांच्याकडे जाणार आणि मी त्यांना सांगणार, किशोरजी तुम्ही पण चला तेव्हा सोबत. मी त्यांना सांगणार की हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राने भरघोस असं यश, भरघोस असे आशीर्वाद आपल्या या सरकारला दिलेले आहेत. आणि या आशीर्वादाची एक परतफेड म्हणून जो माझा गारपीटग्रस्त शेतकरी आहे, त्या गारपीटग्रस्त शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज तुम्हाला माफ करावंच लागेल, वीज बिल सुद्धा माफ करावंच लागेल, हे करावं लागेल. कारण हे जर का करणार नसो तर आम्ही सुद्धा त्या काँग्रेसवाल्यांसारखे नालायक ठरू आणि असा नालायकपणा घेऊन मी तुमच्या समोर येऊ शकणार नाही, अजिबात येणार नाही. ठीक आहे, घराणेशाहीचे जे काही आरोप होतात आमच्यावरती मंजूर आहेत मला, पण जो वारसा मी चालवतोय तो शिवसेना प्रमुखांचा वारसा आहे, पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांचा वारसा नाहीये. जे माझ्या रक्तामध्ये आहे ते वचनपूर्तीचं माझं रक्त आहे. खोटे शब्द देणं हे माझ्या स्वभावात नाही. मी बोलेन तर खरं बोलेन आणि देईन तो शब्द मी पूर्ण करेन, तर आणि तरच मी तुमच्या समोर येईन, नाही तर पुन्हा मी तुमच्याकडे येणार नाही. नुसतं आपण या गोष्टी भोगत बसायच्या, सहन करत बसायच्या आहे ना. भावनाताई तुम्ही आता तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा निवडून देणार आहात. आजपर्यंत भावनाताईला निवडून दिलं, पण यावेळेची भावनाताई ती तिकडे जाईल, ती आपल्या सत्ताधारी पक्षाची खासदार म्हणून जाणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आता भावनाताईला संपूर्ण आपल्या मतदारसंघाची माहिती झालेली आहे. चला बाकीचे जे कोणी आहेत ना उमेदवार, त्यांना माझं आव्हान आहे, एका व्यासपीठावर या आणि माझ्या भावनाताई बरोबर तुम्ही या मतदारसंघाच्या प्रश्नाबद्दल मुकाबला करा, माझं आव्हान आहे. आणि भावनाताईंनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते, आणि तुमचं सरकार असताना ते प्रश्न तुम्ही ऐकून, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले. लाज असेल तर मतं मागायला येऊ नका, कारण तुम्हीच या लोकांवरती अन्याय केलेला आहात. विरोधी पक्षाचा खासदार म्हणजे तुम्हाला काय तुमच्या खिचगंटीत नाही? अरे ही सगळी गोरगरीब जनता आहे, ह्यांचं प्रतिनिधित्व करणारी ती एक वाघिणीसारखी महिला आहे आणि तिचाही आदर, त्या जनतेच्या मताचा आदरही तुम्ही करू शकत नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही तर सगळं मला वाटतं मत बनवून आलेला आहात, पक्का इरादा करून आलात का रे तुम्ही? खरं म्हणजे जे वातावरण आहे हे वातावरण पाहिल्यानंतर प्रचार करण्याची गरज लागता कामा नये तुम्ही. कारण मी मुंबईकर आहे, मी नुसतं वाचत असतो, मी टीव्हीवरती पाहत असतो, पण तुम्ही प्रत्यक्ष भोगता आहात. तडफड तुमची होते, मी तळमळतो, पण तुम्ही तडफडता आहात. आहे ना, मी त्यावेळेला संपूर्ण विदर्भ पिंजून काढला होता, मराठवाडा पिंजून काढला होता. त्यावेळेला मी तुम्हाला कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला बोललो होतो की माझं सरकार आणा, शिवसेनेचं सरकार आणा, महाराष्ट्रामध्ये मजबूत सरकार आणा, मी तुम्हाला कर्जमुक्त करतो, हे वचन मी त्यावेळेला तुम्हाला दिलं होतं. ठीक आहे, तुम्ही त्यावेळेला खासदारकीला आशीर्वाद दिले. दुर्दैव असं विधानसभेला आपलं सरकार येऊ शकलं नाही. त्याचा परिणाम काय झाला? मला काही मिळालं नाही म्हणून मी नाही तडफडलो, पण जर का आपलं सरकार आलं असतं तर तुमच्यापैकी सगळेजण, हे सगळे शेतकरी आज कर्जमुक्त होऊन माझ्यासमोर आनंदाने आले असते. आणि किशोरजी, ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करता आहात, ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यापैकी बरेचसे शेतकरी आनंदाने आज आपल्यामध्ये सहभागी झाले असते, त्यांना जीव देण्याची गरज लागली नसती. आणि हे जे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, या आत्महत्यांचं लोण थांबत नाहीये. मी ज्या वेळेला नाशिकमध्ये गेलो होतो, आता 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, नाशिकमध्ये गेल्यानंतर माझ्याकडे शेतकरी आले. बरं, पंचायत अशी की माझ्या हातामध्ये काही अधिकारच नाहीये, मी एक दिलासा देण्याखेरीज आज काहीच करू शकत नाही.
इतर सगळे म्हणतात ना, सोनिया गांधींच्या हात मजबूत करा, कशाला तुमच्या भोवती मानेभोवतीचा फास आवळायला? अरे मग माझ्या युतीचे हात मजबूत करा ना, हे तुम्हाला देतील तरी, आशीर्वाद तरी देतील, तुम्हाला भरपूर काही ना काहीतरी देईल. पण नाशिकला गेलो होतो त्यावेळेला शेतकरी माझ्याकडे आले, एक शेतकरी तर माझ्या पायावरच पडला, रडायलाच लागला. तो मला म्हणाला, उद्धवजी आमचं सगळं काही उद्ध्वस्त झालं, घरदार सगळं मी गहाण टाकलं, आता मी घर सोडू कसं, राहू कसं, मुलाबाळांना घेऊन मी संसार करू कसा, सगळं होतं त्याचं नव्हतं झालं. मला पैसा मी आणणार कुठून, कर्ज फेडणार कसं, माझं घर माझी जमीन मी सोडवणार कशी, आणि माझ्या मुलाबाळांचं मी आयुष्य पुढे नेणार कसं? काय उत्तर, काय माझ्याकडे उत्तर आहे, तुमच्याकडे उत्तर आहे? एक जो शेतकरी होता तो मुंडन करून आलेला, काहीच बोलत नव्हता, गपचूप बसला होता. आणि त्याला मी विचारलं, काय रे बाबा तुझं नाव काय? त्याने नाव सांगितलं. मग काय झालं दादा तुझं? आणि त्यांनी मला सांगितलं की त्याचे वडील शेतामध्ये होते आणि अचानक गारपीट सुरू झाली. गारपीट एवढी प्रचंड झाली, एवढे जांभा एवढे गारपीट, म्हणजे जसं काही दगडफेक व्हावी तशी गारपीट झाली. कुठेही आडोसा घ्यायला जागा नाही, आसरा नाही, आणि तो शेतकरी भर शेतात गारपिटीच्या मारामध्ये तिथल्या तिथे गतप्राण होऊन पडला. काय उत्तर देऊ, काय उत्तर आहे माझ्याकडे? आणि त्याच्यानंतर ही गेल्या काही वर्षातली गोष्ट आहे, नांदेड मधली आहे. एक शेतकरी, त्याचे 2 कच्ची बच्ची मुलं, शाळेमधली हुशार विद्यार्थी, दरवेळेला वर्गामध्ये अव्वल नंबर मिळवणारी. वर्ष सुरू झालं, जून सुरू झाला, शाळा सुरू झाली, पण शेतकरी म्हटल्यानंतर शेतकरीची हालत कशी असते हे मी बघितलेलं आहे. घरामध्ये मी गेलेलो आहे, नुसतं राहुल गांधी त्या कलावतीच्या घरी गेला, घरी जाऊन सगळं पेपरमध्ये बातम्या आल्या, पुढे तिचं काय झालं कोणालाच माहिती नाहीये. पण तिथला तो जो शेतकरी होता, ही जी 2 मुलं होती, शाळेमध्ये त्यांना चिडवायची, अरे वर्ष सुरू झालं, आमच्याकडे बघ कसा नवीन युनिफॉर्म आहे, तुझ्याकडे काय, तू कधी घालणार युनिफॉर्म, तुम्ही कधी घालणार? काय करणार? मुलं यायची घरामध्ये, बापाकडे हट्ट करायची, बाबा मला सगळेजण आम्हाला चिडवतात, तू नवीन आम्हाला ड्रेस कधी देणार, युनिफॉर्म कधी देणार? आणि बाप काय करणार, पैसेच नाहीत, आणणार कुठून गणवेश? आणि मग तो सांगायचा, ठीक आहे आज आणतो, उद्या आणतो, परवा आणतो. करता करता 15 ऑगस्ट आला. 15 ऑगस्ट आल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी त्या मुलांना सांगितलं की अरे आपली प्रभात फेरी आहे, तुम्हाला पुढे राहायचं आहे, तुम्ही वर्गातली हुशार मुलं आहात, पण त्या दिवशी तरी तुम्हाला नवीन गणवेश घालावा लागेल. ठीक आहे, घरी आली, वडिलांना सांगितलं बाबा त्या दिवशी तरी आम्हाला द्या. बाबांनी बघितलं, ठीक आहे अजून 15-20 दिवस आहेत, नक्की देतो, पण तोपर्यंत तुम्हाला माझ्याबरोबर शेतात यावं लागेल. मुलं म्हणाली ठीक आहे येतो. काम सुरू झालं, दिवसामागून दिवस गेले, आणि अचानक 14 ऑगस्टला शेतकऱ्याला कळलं की अरे उद्या 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट आला पण मी माझ्या मुलांना नवीन गणवेश घेऊ शकत नाही. रात्री उशिरा घरी गेला, मुलं झोपल्यावरती घरी गेला, पण सकाळ झाल्यानंतर मुलं उठली आणि वडिलांना उठवलं, बाबा गणवेश कुठे, आम्हाला शाळेत जायचंय. आणि बाबांनी सांगितलं की बाळांनो मला माफ करा, मी गणवेश आणू शकलेलो नाही. आणि त्याच्यानंतर त्या मुलांनी जो काय आक्रोश केला, त्यावेळेला बापाला लाज वाटली, अरे या मुलांचा बाप म्हणून जगण्याचा मी लायकीचं नाही. बाप उठला आणि सरळ जाऊन त्याने आत्महत्या केली. ठीक आहे जरा शांत राहा जरा. आणि सरळ त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आणि जेव्हा शिवसैनिक त्या घरामध्ये गेले, ती 2 छोटी मुलं त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली, ओक्साबोक्शी रडली, आणि म्हणाले जर आम्ही वडिलांकडे गणवेशाचा आग्रह केला नसता, हट्ट केला नसता, तर आज आमचा बाबा आम्हाला सोडून गेला नसता. कोण आहे याचा गुन्हेगार? कोणामुळे आली ही परिस्थिती? शेतकरी नुसते आत्महत्या मागून आत्महत्या करतात. म्हणून मी तमाम शेतकऱ्यांना सांगतो की बाबांनो धीर सोडू नका. तुम्ही असताना जर तुमच्या कुटुंबाची ही हालत असेल, तर तुम्ही गेल्यानंतर तुमचं काय होत असेल, तुमच्या कुटुंबाकडे कोण कसं बघत असेल, ह्याचा थोडा विचार करा, थोडा धीर धरा. आपलं सरकार येत आहे आणि मी तुम्हाला या संकटाच्या खाईतून बाहेर काढीन, मी तुम्हाला बाहेर काढतो. नुसतं आपण स्वातंत्र्य मागून एवढी वर्ष झाली, 60 वर्ष झाली, 65 वर्ष झाली, अजून धरणाचा पत्ता नाही, कालव्यांचा पत्ता नाही, विजेचा पत्ता नाही. जो मंत्री आहे तो बेपत्ता आहे, तो कधी कामाला येतच नाही. या अशा सगळ्या मंत्र्यांना लाथा घालून आता हाकलून द्या, त्यांच्या घरामध्ये हाकलून द्या, आणि त्यांच्या छाताडावरती तुमच्या हक्काचा भगवा झेंडा रोवा. आणखीन एक गोष्ट फार महत्वाची आहे, हे सगळे रेल्वे मार्ग होतील, धरणं होतील, पण मुळामध्ये आणखीन एक धोका तुमच्या लक्षात आले की नाही मला माहिती नाही.
गेल्या 4 दिवसात जे घडले, मी जर का आता हिंदुत्वाबद्दल बोललो तर मला ताबडतोब माझ्यावरती गुन्हा दाखल होईल. हिंदुत्वाचा प्रचार केला, पण तिकडे सोनिया गांधीकडे इमाम भेटीला गेले आणि सोनिया गांधींनी त्यांना साकडं घातलं की तुमच्याकडे जी धर्मनिरपेक्ष मतं आहेत ती एक गठ्ठा आम्हाला द्या. काय इमाम म्हणजे काय तुम्हाला हमाम म्हटलं काय साबण? त्यांच्या साबणाने सगळी ती मतं धुवून तुम्हाला मिळाली म्हणजे झाली धर्मनिरपेक्ष? त्यांच्याकडची मतं ही धर्मनिरपेक्ष मतं आहेत आणि माझी भगव्याची भगवी मतं आहेत, जिवंत मतं आहेत, ही काय किड्या मुंग्यांची मतं आहेत काय? ही काय किड्या मुंग्यांची मतं आहेत? ते जर का त्यांची मस्ती दाखवणार असतील तर ज्यांच्या हातामध्ये भगवा आहे ते भगव्याचे पाईक, शिवरायाचे भक्त, बाळासाहेबांचा शिवसैनिक हे जर का एकजुटीने माझ्या युतीला मतदान करणार असतील तर कोणाची माय व्हायले मध्ये याची ती मी बघतो. आणि जे काय चाललेलं आहे, कोणत्या पद्धतीने सरकार चाललेलं आहे, त्या इमामाने ताबडतोब काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आमचा कोणतरी शंकराचार्य असा पाठिंबा आमच्या महायुतीला देईल? हे सगळे जे काही थोतांड आहे, सर्व धर्म समभाव, हे सगळं आम्ही भोगायचं? आम्ही कायदे कानून पाळायचे आणि आम्ही पाळणार, कारण आम्ही या देशाचे प्रामाणिक नागरिक आहोत. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हे दुसऱ्या कोणत्याही धर्माचा द्वेष करणारं नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल आणि तुम्हाला विचार करावाच लागेल. एका बाजूने बांगलादेशी घुसतायत, मतदार याद्यांमध्ये त्यांचं नाव आहे, बांगलादेशी मतदान करणार, ते आपला पंतप्रधान ठरवणार. पाकिस्तानी सैनिक घुसतायत, आपल्या सैनिकांची मुंडकी कापून पळून जात आहेत. मनमोहन सिंगाची हिंमत होत नाही त्यांना त्यांची शेपूट पकडून किंवा त्यांची मुंडकी तिथल्या तिथे ठेचायची हिंमत या आपल्या पंतप्रधानांमध्ये नाहीये. अरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते त्यावेळेला जर का एका हाती तुम्ही सरकार दिलं असतं ना तर कदाचित आज पाकिस्तान तुम्हाला दिसला सुद्धा नसता, तिकडे सुद्धा हिंदुस्थान झाला असता. पण आपण वेळोवेळी करत नाही. वेळ गेल्यानंतर रडण्यामध्ये अर्थ नाही. ज्या वेळेला ट्रेन तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आहे त्याच वेळेला ट्रेनमध्ये बसा, नाही तर प्लॅटफॉर्मवरती राहिल्यानंतर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारायला येणार नाही. कुठेतरी तुमच्यामध्ये एक स्वाभिमान पाहिजे, जगण्याची इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे, देशाभिमान पाहिजे. आणि उमेदवार तुमच्या समोर कोण आहेत, हे सगळे उमेदवार काय लायकीचे आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. मगाशी जे बोलता बोलता कोणीतरी उल्लेख केलाय, तो कोण माणूस मी शोधणार, बोगस नोटा कोण छापतोय मी शोधणार आणि त्याला त्याची शिक्षाही देणारच. पण विशेष म्हणजे आज जो मोठा प्रश्न आहे की आपला देश कोणाच्या हातामध्ये तुम्ही देणार आहात. नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर लगेच गुजरातची दंगल काढली जाते, पण दिल्ली मधली शिखांची दंगल कोणी घडवली, ते शिखांचं हत्याकांड कोणी केले हे काय ना लोकांना सांगत. पलीकडे ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गोवारींची हत्या कोणी केली हे काय ना सांगितलं जात. ज्या मुलायम सिंगचा पाठिंबा काँग्रेसला चालतो त्या मुलायम सिंगने कार सेवकांचं केलेलं हत्याकांड, गोळ्या घातल्या कार सेवकांना, आणि तरी सुद्धा जे जिवंत होते त्यांच्या पायात धोंडा बांधून शरीर नदीमध्ये बुडवणारा मुलायम सिंग याचा पाठिंबा काँग्रेसला चालतो. पण आम्ही काय बोललो होतो, आम्ही जात्यंध आहोत, आम्ही धर्मांध आहोत. काल सुद्धा सोनिया गांधी इकडे येऊन गेल्या आणि त्यांनी सांगितलं की सगळे जे काय उन्माद होय आहे, उन्माद आहे, हा देश आमचा आहे. बिरसा मुंडा सारखे जे क्रांतीवीर झाले, अनेक क्रांतिकार, मग तुकडोजी महाराज होते, गाडगे बाबांची शिकवण आम्हाला आहे. या क्रांतिकारकांनी बलिदान देऊन जो देश आम्हाला स्वतंत्र करून दिला ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, निश्चित वाया जाऊ देणार नाहीये. अरे काय हा देश आहे. त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले आणि आज देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच देशातला शेतकरी स्वतःच्या हाताने गळ्याला फास लावून घेतो. हे स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे? हा फास आता लावायचा असेल तर राजकीय दृष्ट्या काँग्रेसला लावा. जोपर्यंत या देशातली काँग्रेस संपत नाही तोपर्यंत तुमच्या चिंता, तुमच्या व्यथा ह्या नाहीशा होणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा काँग्रेसला संपवा आणि मग म्हणा देशाचं स्वातंत्र्य कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आणि म्हणून कोणत्या दिशेने हा देश चाललेला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, पण त्यांच्याकडे देश गेला तर देशाच्या ऐक्याला धोका होईल हे तुम्ही बोलू शकता. पण इमामाकडे मत मागताना त्यावेळेला देशाचं ऐक्य धोक्यात येत नाही. आणि मग माझा थेट प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. या देशाचा पंतप्रधान
तुम्ही ठरवणार की इमाम ठरवणार हे मला सांगा. आणि जर मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून तुम्हाला आवाहन केलं, जे सगळे भगव्याचे भक्त आहेत, शिवरायाचे भक्त आहेत, शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहेत, मर्द आहेत, वाघाचे बच्चे आहेत, फुटू नका, तुटू नका. कारण फूट पाडणारे सुद्धा आहेत. काँग्रेसच्या सापळ्यामध्ये अडकू नका, अजिबात अडकू नका. नरेंद्र मोदींचं नाव आपण पूर्ण विचार करून केलेला आहे. आणि आता ज्यांना मुद्दे राहिलेले नाहीत ते सुद्धा मोदीचं नाव घ्यायला लागलेत. ह्या फूटपाड्यांपासून पहिल्यांदा दूर व्हा. कारण एक लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा मिळणार नाही. यावेळेला जर का मत फुटलं तर नुसतं मत नाही फुटणार, तुमचं नशीब फुटणार आहे. आणि म्हणून मत कुठेही फुटू देऊ नका. एकजुटीने म्हणजे एकजुटीने, धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण, जिथे जिथे कमळ असेल तिथे तिथे कमळ. पूर्ण या राज्यामध्ये आणि देशामध्ये कमळ फुलू द्या आणि त्याच्या रक्षणासाठी हातामध्ये धनुष्यबाण असू द्या. आम्हाला विकासही पाहिजे, पण त्याच बरोबरीने आमच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघाल तर आमचा धनुष्यबाण सज्ज आहे हे दाखवणारे तुम्ही मर्द असायला पाहिजे आहात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, झाली आजची 4, 5, 6 तारीख गेली, जेमतेम 2-3 दिवस राहिलेले आहेत. अजूनही तुमच्यामध्ये फूट पाडणारे येतील, वाटेल त्या गोष्टी सांगतील. विश्वास ठेवणार आहात? देशाचा पंतप्रधान तुम्ही ठरवणार आहात? एवढी ताकद, एवढी हिंमत, एवढी जिद्द शिवरायाच्या या तुमच्या हातामध्ये, मनगटामध्ये आहे. बस तुम्ही हा विजय मिळवून द्या. तुमच्या ज्या काही आशा, आकांक्षा आणि अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण करायला मी वचनबद्ध आहे. एवढाच विश्वास देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.